नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कोमल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर आज आम्ही दोघे चाललो आहोत माझ्या कामासाठी बाहेर. तर आम्ही चाललो आहोत सर्वेला. तर तो सर्वे आता मी मॉलमध्ये जाऊन करणार आहे. तर मी पुण्यातल्या पवेलियन मॉलमध्ये चालली आहे. तर तिथे मी गेल्यावरती काय काय पाहते हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला मॉलमधली सगळी सफर करून देते मी. चला तर मग. गेटवरती 2 वॅक्सिन झालं का नाही ते चेकअप केलं आणि मग आम्हाला आतमध्ये सोडलं. चला तर मग. आणि मेन बात म्हणजे ना, इथली एंट्रीच्या वेळेस ते खूप छान ग्रीट करतात आपल्याला. ते मला आवडलं. म्हणजे थँक्यू, वेलकम वगैरे सगळं बोलतात. 3 तासाला 20 रुपये. फायनली आम्ही आलो आहोत मॉलमध्ये जायला. तर इथे आता बघूया आपण काय काय बघता येईल. व्हिडिओ काढता आला तर काढणार आहे. अवतार तर बघा कशी दिसते मी. चप्पू ऑइल लावले ना. असं इकडून जायचं ना, का इकडून कुठून जायचं तेच माहीत नाही आहे. हां, इथं कुठे जायचं आपल्याला. चलो. बॅग घ्या. कसं वाटतंय? हाऊ आर यू फील? गुड. आणि मला आता छान फील होतंय. सो मी दाखवते आम्ही आता कुठे आलो. कुठे जायचं आपण पहिलं? नाही, आपल्याला होम सेंटरला जायचं आहे ना पहिलं. वरती आहे ना. सो आता मी वरती चालली आहे. माझा आवाज जातोय का ह्यातला? नाही ना, चालत आहे. अलाउड आहे का विचारायला पाहिजे. पण बघूया आपण जाऊन येऊ. हे सगळं बेडशीट वगैरे मिळतात इकडे. ठीक आहे. आणि हे सगळं क्रॉकरी युनिट आहे. इकडे सगळे क्रॉकरीज मिळतात. तुम्ही जर पुण्यात राहत असाल, तुम्हाला होम सेंटरला यायचे तर तुम्ही इकडे येऊ शकता. इथे पण आहेत कॉपर वगैरे सगळं, ग्लासेस वगैरे. डेकोरचं पण खूप सामान आहे. हे बघ, आपल्या घरात असं ठेवायचं. हत्ती का ठेवतात माहिती आहे? हे असे हत्ती कधी पण जूनमध्ये चालतं म्हणून हत्ती ठेवायचं. ठीक आहे. हे असं आहे. आता आम्ही बघतो आणि देन तुम्हाला सांगतो. सबस्क्रायबर लोक यायला पाहिजेत, बाकी काय नाही. मस्त आहे ना सगळं. असं
मोठी आहे पण ब्राऊन कलरमध्ये आहे माझ्या इथे. हा 33,000ला माझ्याकडे 21,000ला. 32,999. दुकान असेल ना त्यांच्याकडे असतं. फ्लावर्स छानच आहेत ना, है ना. या काय आवडलं ह्यातलं? मस्त. पोस्टर्स आहेत हे त्याच्यावरती तुम्ही गरम भांडे वगैरे घेऊ शकता. प्राईस काय 199. ठीक आहे. डायनिंग टेबल रनर आहे हा. मस्त व्हिडिओ पण प्लेसमॅट आहे. पण प्लेसमॅट हे पण छान आहे. डेकोरसाठी यूज करू शकतो. हे कप वगैरे अडकवायला, हे चमचे ठेवायला, हे ग्लासेस हँगिंग असं करू शकतो आपण. पण आपण हे ग्लासेस वापरणारच नाही तर, है ना. पण ही आयडिया छान आहे ना. हे आपल्या इथं बसेल का आत्ता घरी? पेपर रोल अडकवायला माझ्याकडे काहीच नाही, है ना. हे प्लेट स्टँड है ना, किचन वॉटर ठेवायला. ते नको, ते पाण्याने भिजून खराब होतं ना. ठेवू शकतो, त्याच्यात चमचे ठेवू शकतो. हे कोस्टर आहे, टिश्यू पेपर, हे कोस्टर, हे टिश्यू पेपर, चमचे. इथे ब्रश होल्डर, सोप केस असं ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर ह्या सगळ्या पेंटिंग्स ज्या आपण रूममध्ये वगैरे लावतो त्या. आणि त्यानंतर इकडे बॅग्स आहेत, टॉवेल्स आहेत, नॅपकिन्स. इथे पण टॉवेल्स आहेत. ड्राय पॉटपुरी हे असतं, पॉटपुरी हे पण मस्त आहे. गिफ्ट वगैरे करायला. छोटे छोटे बकेट सी. $249. मला हे खूप आवडलं. हे असं गॅलरीत अडकवायचं. हां, हे कॅन्डल अंदर आहे. आता इथे अरोमा सेक्शन होतं, तर त्यामध्ये हे इलेक्ट्रॉनिक्स वेपरायझर आहेत. तर हे रूम फ्रेशनरसाठी यूज होतात. हे बघत होतो आम्ही दोघं. तर छान होतं हे. 699पासून स्टार्टिंग रेंज आहे. तिथे वेगळे वेगळे शेप्समध्ये पण अवेलेबल होते, ते पण पाहिले. इथे बेडशीट्स पण मिळत होत्या, त्या पण बेडशीट्स पाहिल्या. वेगळे वेगळे ब्रँड्स आहेत इथे. तर ते सगळं बघून मग मी पुढे निघाले. कर्टन्स होते, पडदे म्हणजे असे पडदे होते, सिंगल पीसेस. 1599, 899 असे. ह्या पेंटिंग्सचं सेक्शन आहे. हे वेगळ्या वेगळ्या पेंटिंग्स होत्या तिथे, वेगळ्या वेगळ्या सायझेसमध्ये. आता ज्याच्या इंटिरियरला जशा पेंटिंग जातील ते लोक तसं पेंटिंग्स घेतात. तर हे बघा, अशा इथे पेंटिंग्स होत्या. त्यानंतर मी पुढचं दाखवते. हे बघा, इथे असे कॅन्डल होल्डर्स आहेत. म्हणजे दिवाळीला वगैरे आपण हे यूज करू शकतो. इतर वेळेसही कोणी गेस्ट येणार असेल तर यूज करू शकतो.
इकडे समोर अरोमा कॅन्डल्स किंवा अरोमा स्प्रे वगैरे रूम फ्रेशनर सगळे इथे मिळत होते. आणि त्या साईडला पॉटेड प्लांट म्हणजे कुंड्या वगैरे असं आपल्या भाषेत ते मिळत होतं. तर इथून पुढे असं शोपीसेस दाखवते मी. हे बघा, हे 2 बुल आहेत. तर हे म्हणजे बुकएंड आहे, बुक्सच्या म्हणजे बाजूला लावायला याच्यामध्ये बुक्स असतात. तर हे बुकएंड होतं. तिथे असे छोटे छोटे शोपीसेस होते. पूर्ण फॅमिली बसली आहे त्या एका दगडावरती, असं छान दाखवलेलं आहे. इथे एक म्हणजे छोटंसं झाड घेऊन एक बसलेलं आहे कार्टून, असं छानसं तिथे होते. इथे खाली स्टॉकिंग पण केलेलं आहे. आता पुढचं बघूया आपण. इथे पण छान छान शोपीसेस होते. हे बघा कसं लावलेलं आहे मस्त. आपल्याला काय हवं आहे ते आपण उचलून घ्यायचं. कसं छान वाटतं एकदम, है ना. अजून पुढे बघा, वेगळ्या वेगळ्या कॅन्डल्स आहेत इथे. पुढे मेणबत्त्या वेगळ्या वेगळ्या अरोमा फ्रेग्रन्समध्ये आहेत. तर आपल्याला जे पाहिजे ते उचलून घ्यायचं त्यातनं, आणि हे आपण गिफ्ट पण करू शकतो कोणाला, आपल्या स्वतःसाठी घेऊ शकतो. आता इथे पुढे असे शोपीसेस ठेवलेले गॉड आयडल्स. तर त्यांची रेंज होते अशी म्हणजे 1000 रुपयाचं तुम्हाला म्हणजे 60% डिस्काउंट, 50% डिस्काउंट. इथे कॅन्डल होल्डर्स आहेत कलरवाले. तर हे पण गिफ्टिंगसाठी पण यूज करतात किंवा डेकोरसाठी घरात कुठेही तुम्हाला ठेवायचं असेल तर. हे असे विडन वाज, असं हे मोर आहेत बघा छोटे छोटे. असे खूप सारी व्हरायटी आहे बघण्यासारखी. आम्ही जस्ट विजिटसाठी गेलो होतो फिरायला, ते सगळं बघितलं. तुम्हाला पण जायचं असेल तर तुम्ही पण परत एकदा म्हणजे व्हिडिओ बघा आणि तिथे जाऊन विजिट करा. हे पण बघा, असे शोपीसेस होते एकदम लाईट कलर अशामध्ये हे शोपीसेस आहेत. आम्ही दोघे पण बघत होतो, खूप छान वाटलं. इथे ग्लासेसचं सेक्शन आहे. चला तर आता मी इथून बाहेर पडणार आहे. बाहेरचा व्ह्यू दाखवते. हे बघा, हा मॉलमधला व्ह्यू आहे. तो ग्राउंड फ्लोअरला होता. मी आल्या तुम्हाला जो दाखवला तिकडे खाली इथे स्टेअरकेस आहेत. माझे हेडफोन का नाही चालत यार? जळला हा का नाही? ह्याच्यात चार्जिंग नाही का? हा का नाही ॲक्टिव्ह होते? वाव, पण टाकायचं. मग आधी आणलं असतं बघा. आता कधी यायचं? माझी सुट्टीच्या दिवशी जर चिडणार. वाव, मी हे खेळू शकते. मॉलमधून बाहेर पडताना एक म्हणजे असं प्लेइंग एरिया भेटला, प्ले सेक्शन. तर म्हटलं चला आपण तिथे विजिट करून यावं, आणि तिथे विजिट करायला गेलो होतो आम्ही. सगळं पाहिलं, खूप छान आहे. आणि आम्ही नेक्स्ट विजिट करणार आहोत आधीला घेऊन. तर तेव्हा मग आम्ही तुम्हाला वेगळा व्हिडिओ बनवेल मी ह्याच्यावरती, आणि तो मी तुमच्याबरोबर शेअर करेल. हे बघा, असे कॉईन्स होते, आणि ते काय गेम आहे हे मला आत्ता नाही कळला, पण मी नुसतं शूट केलं आहे आणि तुम्हाला दाखवते आहे. इथे काहीतरी बास्केट आहेत हे समोर, आणि हे बॉल त्या बास्केटमध्ये टाकायचे, असं काहीतरी गेम आहे. आणि हे पे करून खेळायचं आहे. हे असं व्हिडिओ गेम असं बसून खेळायचं आहे. म्हणजे मुलांना इकडे आणलं ना तर मुले खुशच होतील. म्हणजे नाही का, त्यांना शाळा करून बोर झालेत किंवा घरात बसून बोर झाले, त्यांना इथं आणा आणि थोडंसं खेळू द्या. म्हणजे त्यांना एकदम छान वाटेल. मी आधीला नक्की घेऊन येणार आहे इथं. आता आम्ही इथून बाहेर निघालोय. कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? खूप छान. छान वाटलं ह्यांना इथे येऊन. मला पण. चलो आता आम्ही चाललो आहे. हा असा आजचा माझा विजिटचा डे. काय 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 आहे. आता एवढं फिरत बसायला मला वेळ नाही आहे ना, त्यामुळं जेवढं शक्य होईल तेवढं मी दाखवलं आहे. इथे सगळे टॉईज आहेत. वाव, सगळे टॉईज आहेत, सॉफ्ट टॉईज वगैरे. हे 2 मुलं काय काय खेळतात. सो चलो आता आम्ही जाणार आहे घरी. सो ही मॉलची सफर तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. असं सोडून जात आहे कोणी? हो, पहिले पळायची घाई, पहिलं पळते. चलो आम्ही आलो आहोत खाली. अँड बघूया आता. फिरतोय, मला वेळ कमी आहे. सो
जिथून आलो तिथून. सो आता आम्ही आलोय बाहेर. दोन वाजलेत, 2:15 वाजलेत. आता आम्ही जातोय घरी. घरी नाही, कामात. चलो, आज इथेच थांबतोय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पडेल मी कधी व्हिडिओ अपलोड केली आहे. तोपर्यंत बाय.